चाकण पोलीस ठाणे तपास पथकाकडून 2 वेगवेगळ्या गुन्ह्याच्या यशस्वी उकल, वाहन चोरी करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना व घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना मुद्देमालासह अटक। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। असं असताना चाकण पोलीस स्टेशनमधील डीबी पथकाकडून 4 घरफोडी चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे। या 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विकास रमेश मोहिते वय वर्ष 22 राहणार शेल पिंपळगाव तालुका खेड जिल्हा पुणे आणि त्याचा सहकारी महेश संजय दौंडकर वय वर्ष 21 राहणार शेल पिंपळगाव तालुका खेड जिल्हा पुणे या 2 आरोपींना चाकण पोलीस स्टेशनकडील डीबी पथकानं अटक केली आहे। तर दुसऱ्या एका गंभीर गुन्ह्यात वाहन चोरीच्या प्रकरणात चाकण पोलिसांनी आरोपी नामे राहुल शिवाजी राठोड, फारुख अन्सर पठाण आणि विशाल दीपक करपते यांना ताब्यात घेतलाय। आरोपींकडून 12 लाख रुपये किमतीच्या एकूण 12 मोटरसायकल व 3 ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या। आरोपींची अधिकची चौकशी केली असता आरोपींनी आळंदी, म्हाळुंगे, MIDC, भोसरी, खोपोली, लोणावळा, सोलापूर, औरंगाबाद व अकोला जिल्ह्यात दुचाकी आणि ऑटो रिक्षा चोरी केली असल्याची कबुली दिली आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस उपायुक्त परिमंडल 3 डॉक्टर शिवाजी पवार, राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक गुणे नाथा घागरे, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत थायकुडे, हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, सुनील शिंदे, ऋषिकुमार झनकर, राजू जाधव, नितीन गुंजाळ, सुनील खेडकर, सुदर्शन बर्डे, महादेव विक्कड, महेश कोळी, शरद खैरनार, किरण घोडके, माधुरी कचाटे, उषा खेडकर, संतोष सुपेकर, मच्छिंद्र लाडके यांनी केलाय। माननीय पोलीस आयुक्त चौबे सर, त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे पोलीस उपायुक्त पवार आणि विभागाचे माननीय गौर मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते। कंटिन्यू वॉचवर होते। या दरम्यान आपल्या ब्रँचचे पोलीस कॉन्स्टेबल गुंजाळ यांना गोपनीय माहिती मिळाली। त्या माहिती आधारावर पुढे पूर्ण डिटेक्शन ब्रँचने त्या पोलीस स्टेशनचे यांनी मेहनत आणि टोटल 6 गाड्यांचे गुन्हे ओपन केलेले आहेत। त्याचप्रमाणे जराड साहेबांच्या खबरीवरनं 4 घर डिटेक्ट केलेले आहेत, केलेले आहेत। तर अशा पद्धतीने पुढे ॲक्शन झालं याची जराड घेतली। नमस्कार। सदर गुन्ह्यामध्ये यातील मुख्य आरोपी करपत, त्यानंतर राहुल राठोड झालं, त्याच्याकडून डीबी टीमनी चांगल्या पद्धतीने इंट्रोगेशन करून आरोपी टोटल 6 उघड केले। एकूण मुद्दे 12 लाख रुपये त्यांच्याकडून जप्त करण्यात आहे। त्यातील जो ज्या आरोपींनी मुद्देमाल घेतलेला होता त्या यामध्ये जालना येथून अटक करण्यात आलं असून त्याला सुद्धा या गुन्ह्यामध्ये केलेले आहे। घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये विकास मोहिते, त्यानंतर महेश दौंडकर या 2 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील सोन्याचा व चांदीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यामध्ये 4 घरफोडीचे गुन्हे उघड झालेले आहेत। अशा प्रकारे त्यातील 2 लाखाचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील, चाकण, पुणे।